आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। सत्ताधाऱ्यांनी पैसे वाटप केल्याचा संजय राऊतांनी आरोप केलाय। राऊतांना निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्र्यांवर देखील राऊतांनी निशाणा साधलाय। नाशिक दौऱ्यावर 2 तासांसाठी होते, मग जड बॅग कशाला, असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय। बॅगमधून कोणता माल नाशिकला पोहोचला, बॅगांचा व्हिडिओ निवडणूक आयोगाला पाठवणार, ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत संजय राऊतांनी आता हा सवाल उपस्थित केला। मुख्यमंत्र्यांच्या नाशिकमधल्या आगमनाचा एक व्हिडिओ ट्विट केला। 2 तासासाठी मुख्यमंत्री आले आणि ज्या जड जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी उतरत आहेत, का 500 सूट आणले का 500 सफारी आणल्या? या बॅगा कसल्या आहेत, कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या, तिथून कोणाला वाटप गेलं, हे सुद्धा व्हिडिओ आम्ही लवकरच देत आहोत। जिथून हे लोक पैसे घेऊन गेले आणि मुख्यमंत्र्यांनी दिले, कोणाला दिले, कसे दिले, बॅगा उतरतायत ना, असे उचलता येत नाहीत पोलिसांना। मुख्यमंत्र्यांच्या 4 फाईल असतील फार तर, ती पण आता आचारसंहितेमध्ये फाईलवर मुख्यमंत्री सही करू शकत नाही। संजय राऊतच्या डोक्यावर झालेला हा परिणाम आपल्याला दिसून येतो। मुख्यमंत्री येते, एखाद्या दौऱ्याच्या वेळेला त्यांच्याबरोबर कपड्याच्या बॅगा ह्या असतातच। उद्धव ठाकरे आले दौऱ्याकडे, कोणत्याही दौऱ्याला जातात, बॅगा नसतात। प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता हा दौऱ्याच्या वेळेला 2 बॅगा हे त्यांच्याबरोबर असतात। त्यांच्यावर दुसरं त्यांचे काही अधिकारी असतात किंवा त्यांचे बॉडीगार्ड असतात, त्यांची एखादी बॅग छोटी मोठी त्यांच्याबरोबर असते। परंतु आता महाविकास आघाडीला पराभव दिसत असल्या कारणानं हे असे व्हिडिओ चोरून व्हिडिओ काढणे, मग त्याच्यावर बातम्या तयार करणे आणि लोकांमध्ये गैरसमज कसा पसरेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।